दर गणपतीमध्ये आमचे वडील इथे पुण्याला गणपती दाखवायला आणायचे. 76पासून आम्ही पुण्यात आहोत आणि त्याच्याबरोबर मला गणपती उत्सवात वैयक्तिक सहभागापेक्षा आमच्या ग्रुपचा सहभाग खूप मोठा होता. माणिकचंद ग्रुपचा सहभाग म्हणजे कधी वर्णन नाही करता येणार असा सहभाग सगळ्या गणपती मंडळात होता. तेव्हा मी प्रत्यक्ष रात्री 2-2, 3-3, 4-4पर्यंत आम्ही त्याची डेकोरेशन पाहायचो. आमचं जे ब्रँडिंग व्हायचं ते आम्ही पाहायचो. म्हणजे मी हा गणेशोत्सव म्हणजे माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. तेव्हा मी तो कधीच म्हणजे जन्मात विसरू शकणार नाही आहे असा प्रकार आहे हा. आणि मला आज इथे तर येऊन या भाऊसाहेब रंगारींच्या या दालनामध्ये मी जी आलेली आहे आणि तिथला जो इतिहास मी पाहिला आहे तो रोमांचकारी इतिहास. म्हणजे ज्या पद्धतीने हे गणेशोत्सव सुरू झाला तो म्हणजे मला पहिल्यांदा मी ऐकून होते, पण मी प्रत्यक्ष आल्यानंतर अंगावर शहारा येईल असा इतिहास पाहून मला खूप धन्य वाटले. मी भाऊसाहेब रंगारींना वंदन करते, लोकमान्य टिळकांना वंदन करते, सगळ्या क्रांतिकारकांना वंदन करते आणि ज्या हेतूने गणेशोत्सव सुरू झाला त्या हेतूला मी वंदन करते आणि सगळ्या गणेश भक्तांना, सगळ्या मंडळांना मी खूप खूप शुभेच्छा देते. बढ़ायो अच्छा गजमुख को, जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को, जय देव जय देव. सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव. छत्रपती राजाराम मंडळाला गणेशोत्सवाच्या प्रथम शुभेच्छा देते आणि माझं भाग्य आहे की ही जी सुरुवात झालेली रंगारी भाऊसाहेब रंगारी मंडळापासनं ती मूर्ती मला इथे पुन्हा दुसरी पाहायला मिळाली. पहिली मी आत्ता पाहूनच आलेली आहे की हे भाग्याचं लक्षण आहे. आणि मला वाटतं आता पुणेतला उत्सव प्रमुख केलेलं त्या मंडळाचं तर त्यांनी सगळ्या ह्याचं स्वरूप बदलून जावं. आणि आता खरोखर मी सांगते की पूर्वीचा धांगडधिंगा बऱ्यापैकी चांगला कमी झालेला आहे गणेशोत्सवाचा आणि आता त्याचं स्वरूप नक्कीच बदलेल आणि तुम्ही सगळी मंडळं ह्याच्यात नक्की सहभागी व्हाल आणि आपण असेच गणेशोत्सव दरवर्षी उत्साहाने करत राहू. आमच्यानंतर जान्हवी आहेच आहे, तुम्ही कुणीही काळजी करायची नाही आहे, पुणेत आहे. थँक्यू, धन्यवाद.